एका राज्यातल्या मंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या कार्यालयाला भेट देणं हे चांगलं आहे. वाईट काय आहे त्यामध्ये? पुस्तक गडबडीत आहे. काही नाही, कुठं गडबड नाही. तुम्हाला एक आठवण करून देतो, मी ज्या वेळेला आमदार होतो आणि विजयश्री मोहिते पाटील ज्यावेळेला मंत्री म्हणून चिपळूण आले होते, तेव्हा चिपळूणमधून जेवायला ते माझ्या घरी आले होते जामग्याला. तर प्रत्येक वेळेला भास्कर जाधवना कावेळणीच बघणं हे पण योग्य नाही ना. नाही पण भाई आपण त्यांनी बोलवलं असेल, बाबा तुम्ही बाजूला येतात तर माझ्या कार्यालयात या, आले की रे. मी तर म्हणतो आशिष शेलार यांचा मोठेपणा आहे मला जातो. आशिष शेलार यांना मी धन्यवाद देईन की पक्ष डोळ्यासमोर न पाहता एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भेट दिली. आशिष शेलारांचं कौतुक. भाई तुम्ही इतके वर्ष खूप जवळचे मित्र होता. राजकारणावर सुद्धा तुम्ही आणलं भास्करशेठ जाधवांना आणि अजूनपर्यंत 4 ते 5 अधिवेशन झाले. भाई 4 ते 5 अधिवेशन झाली, अजून मला विरोधी पक्ष नेत्यापद दिले गेले नाही. मग भास्करशेठ कुठेतरी नाराज दिसून येतात, काय सांगा भाई? काय हो, नाही मी स्पष्ट बोलतो, तो बिचारा रात्री झोपत नसेल. त्याच्या ध्यानी मनी स्वप्नी जळी स्थळी पाष्टी पाशानी ते फक्त त्याला बिचारायला विरोधी पक्ष नेतेपद दिसतं त्याला. तो सभागृहामध्ये देखील अशा आविर्भावानं बोलतो. मी काल हसत होतो, याचं उत्तर कोण देणार आहे? हा तुम्ही देणार आहे, मग कसं आम्ही बोलायचं? मग मी बोलत नाही. म्हणजे अगे एक राज्यमंत्री जर उत्तर देत असला, कॅबिनेट मंत्री आहे, पण ते जे अविर्भाव आणि जे बोलण्याची स्टाईल, म्हणजे मी कोणती फार मोठा माणूस आहे, मी सामान्य माणूस आमदार नाही आहे. आणि मग तुम्ही काय उत्तर द्यायला माझ्या याला, मग मी काय बोलायचं? काय मला गरज नाही बोलायची. हे जे काल पाहिलं ते मला वाईट वाटलं थोडंसं.